आता जो तुम्ही प्रोमध्ये व्हिडिओ पाहिला तो Instagramला खूपच ट्रेंडला चालला. त्याच्यावरती हे जे ट्यूटोरियल आहे ते पण आणले हा जोड आहे तो तुम्ही एका क्लिकमध्ये क्रिएट करू शकता VN ॲप्लिकेशनमधून. आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्यूटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं जे VN ॲप्लिकेशन आहे ते ओपन करायचं आहे. VN ते ओपन केल्यानंतर तुम्हाला होम स्क्रीनवरती यायचं. होम स्क्रीनवरती आल्यानंतर इथे वरती तिरवरच्या शेजारी QR कोडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर गॅलरीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून हा जो QR कोड पाहता इथून सिलेक्ट करायचा. हाच QR कोड तुम्ही इथे स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता आणि इथून तुम्हाला हा जो QR कोड आपण खाली मटेरियलमध्ये सुद्धा दिलेला आहे. तर सिम्पली हा जो QR कोड आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर इथून आपला जो प्रोजेक्ट आहे ते ओपन होऊन जाईल अशा प्रकारे. हा जो प्रोजेक्ट आहे ते ओपन झाल्यानंतर सिम्पली काय करायचं डाउनलोड इथे ऑप्शन मिळून जाईल. डाउनलोडवरती क्लिक करून हा जो प्रोजेक्ट आहे इथून डाउनलोड करून घ्यायचा. डाउनलोड झाल्यानंतर इथून आता तुम्हाला यूज टॅम्पलेट्स ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे जे फोटोज ते इथून सिलेक्ट करून घ्यायचे. तर इथे आपण हे जे फोटो आहे इथून सिलेक्ट करून घेऊया. तर हा जो पहिला फोटो त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज आल्यानंतर सिम्पली ते रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून आता तुमचे जे फोटो असतील इथून वेगवेगळे तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर इथे आपण जे पण फोटो इथून आपल्याला लागणारे एकाउंट फोटो लागतील तर इथून आपण एकाउंट फोटो सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे. तर इथे आपण सर्व एकाउंट फोटो जे आहेत ते आपण इथून सिलेक्ट करून घेतले. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्ट ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही जो पाहू शकता तुमचा जो प्रीमियम आहे तो कसा झाले इथून प्ले करून अशा प्रकारे. तर इथे तुम्ही पाहू शकाल की आपला जो हा प्रीमियम आहे तो इथून परफेक्ट झालेला आहे अशा प्रकारे. हा प्रीमियम इथे परफेक्ट झाल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं हा व्हिडिओ आपल्याला सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुमची जी पण क्वालिटी असेल इथून सिलेक्ट करायची आणि सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचे. त्याच्यानंतर इथे तुमचं जो व्हिडिओ आहे तो इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.